नमस्कार आचार्यजी. शिक्षक दिन येणार आहे 5 सप्टेंबरला आणि गुरु हा जो शब्द आहे, तो संपूर्ण भारतामध्ये असा वापरला जातो, की गुरुजी म्हणून हाक मारतात. जर कोणी शाळेत शिकवत असेल किंवा एखाद्या कोचिंग क्लासमध्ये शिकवत असेल, तर त्यांनाही गुरुजी म्हणतात. तर आता जो शिक्षक दिन येईल, त्यावर हा गुरुचा समानार्थी शब्द आहे, की हे काहीतरी वेगळं आहे? मला माहिती आहे, तुला या आधीपासूनच माहिती आहे. फक्त माझ्या तोरणं ऐकायचं आहे. ठीक आहे, कारण तुला आधीपासूनच माहिती आहे, म्हणून मी तुला सांगतोय. तू स्वतःच बरीचशी मदत करून घेतली आहेस. बरीचशी स्पष्टता तू स्वतःच मिळवली आहेस. तर आता यावर बोलता येऊ शकतं. जर त्याला माहीत नसतं तर त्याने हा प्रश्न विचारला नसता. त्यालाही ही गोष्ट खटकते की हे शिक्षक दिनानिमित्त जेवढे आहेत यांना सगळे गुरु का म्हणतायत. हो, ते गुरु नाहीत, ते शिक्षक आहेत जास्तीत जास्त. पहा, 3 स्तर असतात: प्रशिक्षक, शिक्षक आणि गुरु. ट्रेनर, टीचर, प्रिसेप्टर. जो फक्त तुमच्या शरीराला माहितीने म्हणजे संस्काराने भरतो, तो आहे ट्रेनर. म्हणूनच प्राण्यांसोबत जे असतात त्यांना आपण काय म्हणतो? ट्रेनर्स. त्यांना टीचर्स म्हणत नाही. तुम्ही डॉग ट्रेनर म्हणाल, डॉग टीचर म्हणणार नाही. सर्कसमध्ये तुम्ही हे नाही म्हणणार की ट्रेनर्स आहेत की टीचर्स आहेत. सर्कसमध्ये तुम्ही काय म्हणता? कारण ते प्राण्यांना शारीरिकदृष्ट्या कंडिशन करत असतात. असं म्हणा की त्यांच्या स्नायूंना ते माहितीने भरत असतात, ज्याला तुम्ही नंतर म्हणाल मसल मेमरी. सर्कसमध्ये किंवा कुठेही तुम्ही एखाद्या प्राण्याला काही करामती करताना पाहता, ती खरं तर माहिती असते जी आता त्याच्या मसलमध्ये टाकली गेली आहे, तर तो तसं तसं करायला सुरुवात करतो. हे प्रशिक्षण आहे. त्यानंतर तो येतो जो शरीराला नाही, मनाला माहितीने भरतो. त्याला म्हणतात टीचर किंवा शिक्षक. जो शरीरालाच माहितीने भरेल तो काय झाला? ट्रेनर किंवा प्रशिक्षक. मग येतात शिक्षक. हे मनात, त्यांना मी नॉलेज प्रोव्हायडर म्हणायचो, केपी. हे मनात गोष्टी भरतात. हे अहंकाराला आणखी विषय देतात. हे काही वाईट करत नाहीयेत. यांचा असा काही हेतू नसतो की अहंकार आणखी भरकटून जावा, पण हे अहंकाराला संबोधितच करत नाहीत. शाळांमध्ये शिक्षक असतात, तर ते तुम्हाला काय शिकवतात? इतिहास, भूगोल, संस्कृत हेच तर शिकवतात. सायन्स, मॅथ्स हेच तर शिकवतात ना, की स्वबद्दल शिकवतात. तर हे शिक्षक आहेत जे तुमच्या मनाला जगभराची माहिती देऊन टाकतात. गुरु व्यक्तीच्या स्तरावर जरी बोलायचं झालं तर त्याचा अगदी एक वेगळाच आयाम असतो. त्याचं काम विषयांशी नाही, विषयिताशी संबंधित असतं. त्याचं काम ऑब्जेक्टशी संबंधित नसतं, त्याचं काम सब्जेक्टशी संबंधित असतं. खूप वेगळी गोष्ट झाली ही. त्याचं काम हे नाही आहे की जगात काय चाललंय हे जाणं, ते जाणं, हे जाणं. जो या सगळ्या गोष्टी करत असेल की जगात काय चाललंय, सामान्य ज्ञान, जनरल नॉलेज, तो कुठूनही गुरु नाही आहे. किंवा मग विशिष्ट ज्ञान, कसलंही बाह्य ज्ञान असो, तो गुरु नाही आहे. गुरु फक्त तो आहे जो काय पहा, होतं काय ना, अहंकाराचा स्वतःवर असा खूप विश्वास असतो. मी काहीतरी आहे आणि मला माझी वाट माहिती आहे. त्यालाच तो काय म्हणतो? कामना, डिझायर. मला इथं जायचंय, मला तिथं जायचंय आणि तिथं पोहोचून एकदम मजा येईल, मी असा होईन, फन्नेखा होईन. तर तो जगाकडून मागतोय, तर जास्तीत जास्त काय मागतो माहिती आहे? नकाशा, मॅप. ध्येय माहीत आहे, मॅप सांगा. जो मॅप देईल तो शिक्षक आहे, गुरु नाही. गुरु तो आहे जो आरसा दाखवेल. नकाशामध्ये तुम्ही स्वतःला पाहत नाही. नकाशामध्ये तुम्ही म्हणता मी जसा आहे तसा आहे, मला याच्यावरून जाऊन तिथं पोचायचं आहे. आरशामध्ये तुम्ही स्वतःला पाहता आणि तुमची ध्येय आणि रस्ते सगळे बदलून जातात, कारण तुम्ही ते नाही आहात जे स्वतःला समजून बसला आहात. तर आता ना जुनं ध्येय उरेल, ना रस्ता उरेल, ना लक्ष, ना कामना. तर असा फरक करत जा की तुम्ही ज्याच्याकडे जात आहात तो तुम्हाला नकाशा दाखवतोय, मॅप, की आरसा दाखवतोय, मिरर.
धर्म म्हणजे नकाशा नाही, धर्म म्हणजे दर्पण, मिरर, आत्मज्ञान. म्हणूनच आपण म्हणतो आत्मज्ञानच एकमेव धर्म आहे. आत्मज्ञान म्हणजे आरशात पाहणे, स्वतःला पाहणे. जो तुम्हाला आरसा दाखवेल की स्वतःला पहा, तो धर्म आहे. जो आरसा दाखवेल, मग म्हणू शकता की गुरु आहे. आणि जो कोणी काही करण्याच्या युक्त्या सांगेल, हे कर, असं कर तर परीक्षेत पास होशील, असं केलं तर IIT मध्ये सिलेक्शन होईल, हे कर ते कर, असं करशील तर डोंगर चढून जाशील, तर ते सगळे गुरु नसतात शिक्षक दिनाच्या दिवशी. आणि ही सुद्धा लोकसंस्कृतीची मुजोरीच आहे की कोणालाही गुरु म्हटलं. रिलेशनशिप गुरु. अजून कोणत्या प्रकारचे गुरु असतात? हां, आई वडीलच पहिले गुरु. कोणालाही गुरु बोलून दिलं, मजेतही कोणालाही, मग गुरु काय चाललंय? फेत आहे, लव गुरु आणि जे काही आहे, सगळेच गुरु असतात.